नमस्कार. जनपदे आणि महाजनपदे यावर महा-टी-ई-टी परीक्षेसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. चला तर पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे कोणता कालखंड वैदिकोत्तर कालखंड मानला जातो? आणि याचे योग्य उत्तर असणार आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600. वैदिकोत्तर कालखंड हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 असा मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, जनपदे म्हणजे काय? तर बरोबर उत्तर असणार आहे वैदिकोत्तर कालखंडात अस्तित्वात आलेली छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपदे होय. पुढचा प्रश्न आहे, जनपदांचा विस्तार भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागात झाला होता? आणि याचे योग्य उत्तर असणार आहे वायव्येला आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल आणि ओडिसापर्यंत किंवा दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत असा झालेला होता. बघा, जनपदांचा विस्तार जो आहे तो वायव्येला आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसापर्यंत आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत झालेला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा कोणता भाग तत्कालीन अशमक या जनपदाने व्यापलेला होता? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे पूर्वीचं नाव होतं औरंगाबाद आणि या जिल्ह्याचा सगळा जो परिसर आहे तो अशमक या जनपदाने व्यापलेला होता. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतातील 16 महाजनपदांचा कालखंड कोणता मानला जातो? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे इसवी सन पूर्व 6वे शतक. पुढचा प्रश्न असणार आहे, सर्वात उत्तरेकडे असलेल्या 2 महाजनपदांची नावे सांगा. आणि याचं योग्य उत्तर आहे कंबोज आणि गांधार. कंबोज आणि गांधार हे सर्वात उत्तरेकडे असलेल्या 2 महाजनपदांची नावे आहेत. गोदावरी नदीच्या खोऱ्यात असलेले एकमेव दक्षिण भारतीय महाजनपद कोणते? तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात अशमक हे एकमेव दक्षिण भारतीय महाजनपद होते. पुढचा प्रश्न, आजच्या दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात कोणते महाजनपद होते? तर कुरु हे महाजनपद तेथे होते दिल्ली जवळ. पुढचा प्रश्न पाहूयात, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कोणत्या महाजनपदांची नावे नकाशात दिसतात? तर याची बरोबर उत्तर असणार आहेत रुज्जी, मल्ल, काशी, कोसल आणि मगध. बघा, हे नकाशावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेली महाजनपदांची नावे विचारलेली आहेत. त्यामध्ये रुज्जी आहे, मल्ल, काशी, कोसल आणि मगध ही महाजनपदे होती. चला तर आता जनपदांची शासन व्यवस्था यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. महाजनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळाला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे गणपरिषद. महाजनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळाला गणपरिषद असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, गणपरिषदेचे सदस्य ज्या सभागृहात एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेत असत त्यास काय म्हटले जाई? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे संथागार. संथागार असं म्हणजे जे सभागृहात एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेत होते त्याला म्हटलं जात असायचं. गौतम बुद्ध हे कोणत्या गणराज्यातील होते? तर शाक्य गणराज्यातील होते. गौतम बुद्ध हे शाक्य या गणराज्यातील होते. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक जनपदाचे स्वतंत्र काय होते? तर प्रत्येक जनपदाचे स्वतंत्र नाणी होत्या. पुढचा प्रश्न आहे, कोसल या विभागावर आधारित कोसल महाजनपदाचा विस्तार कोठे झाला होता? तर याचं योग्य उत्तर असणार आहे हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी. कोसल या महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. पुढचा प्रश्न आहे, कोसल महाजनपदांची किंवा महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे श्रावस्ती. कोसल या महाजनपदाची जी राजधानी आहे ती श्रावस्ती येथे होती. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध श्रावस्तीमधील कोणत्या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले? तर याचं योग्य उत्तर आहे जेतबन. गौतम बुद्ध हे जेतबन या विहारामध्ये दीर्घकाळ वास्तव्यास होते. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा समकालीन असलेला कोसलचा राजा कोण? तर याचं योग्य उत्तर असणार आहे प्रसंजित. बघा, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या समकालीन जो राजा आहे कोसलचा त्याचं नाव आहे प्रसंजित. पुढचा प्रश्न वत्स या विभागावर आधारित आहे. वत्स
महाजनपदाचा विस्तार कोणत्या प्रदेशात झाला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासचा प्रदेश. वत्स या महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. पुढचा प्रश्न आहे कोसम म्हणजे प्राचीन काळचे कोणते नगर होय? तर याचं बरोबर उत्तर आहे कोशांबी. बघा कोसम हे प्राचीन काळाचे जे कोशांबी नगर आहे त्याचं नाव होतं. पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचा समकालीन असलेला वत्स महाजनपदाचा राजा कोण? तर याचं बरोबर उत्तर आहे राजा उदयन. राजा उदयन हा गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला महाजनपदाचा राजा होता. अवंती या विभागावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत. प्राचीन अवंती महाजनपद आजच्या कोणत्या प्रदेशात होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते. प्राचीन अवंती महाजनपद आजच्या मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते. पुढचा प्रश्न आहे अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे अवंती महाजनपदाची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे अवंतीचा कोणता राजा महावीर आणि बुद्ध यांचा समकालीन होता? तर याचा बरोबर उत्तर असणार आहे राजा प्रद्योत. अवंतीचा जो राजा आहे राजा प्रद्योत हा महावीर आणि बुद्ध यांच्या समकालीन होता. पुढचा प्रश्न पाहूयात अवंतीचे राज्य कोणाच्या कारकिर्दीत मगध साम्राज्यात विलीन झाले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नंदीवर्धन. बघा अवंतीचे जे राज्य आहे ते मगध साम्राज्यात विलीन झाले होते आणि ते नंदीवर्धन राज्याच्या राजाच्या कारकिर्दीत सामील किंवा विलीन झाले होते. पुढचा प्रश्न मगध या साम्राज्यावर किंवा मगध या विभागावर बघूया. प्राचीन मगध महाजनपदाचा विस्तार कोठे होता? तर याचं योग्य उत्तर असणार आहे बिहारमधील पाटणा गया शहराच्या आसपास आणि बंगालचा काही भाग. बघा प्राचीन मगध महाजनपदाचा जो विस्तार आहे तो बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपास होता आणि बंगालचा काही भाग त्यामध्ये सामील होता. पुढचा प्रश्न आहे मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे राजगृह किंवा राजगीर. बघा मगध या महाजनपदाची जी राजधानी आहे त्याचं नाव आहे राजगृह किंवा राजगीर. पुढचा प्रश्न आहे बिंबिसाराचा राजवाडा कोणत्या वास्तुविशारदाने बांधला होता? तर याचं योग्य उत्तर असणार आहे महागोविंद. बिंबिसाराचा जो राजवाडा आहे तो महागोविंद या वास्तुविशारदाने बांधलेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात बिंबिसाराच्या दरबारात असलेला प्रसिद्ध वैद्य कोण? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जीवक. बघा 2018 साली वैद्य जीवक यांच्यावर प्रश्न आलेला होता. मी शॉर्ट्समध्ये किंवा रील्समध्ये हे प्रश्न कंपायलेशन त्यांनी दिलेलं आहेत, तुम्ही तेही पाहू शकता. @गौराजेशुभम या नावाने तुम्ही यूजर ID सर्च करायचे आहे. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. पुढचा प्रश्न आहे बिंबिसाराने कोणाचे शिष्यत्व पत्कारले होते? तर गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारलेले होते. बिंबिसार यांनी गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते. आता आपण मगध साम्राज्याचा उदय आणि विस्तार याबद्दल प्रश्न पाहणार आहोत. बिंबिसारानंतर मगधच्या गादीवर कोण बसले ज्यांनी विस्ताराचे धोरण स्वीकारले? तर बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू हा मगधच्या गादीवर बसला होता ज्याने विस्ताराचे धोरण स्वीकारले होते. पुढचा प्रश्न पाहूयात अजातशत्रूने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? तर बौद्ध धर्माचा स्वीकार अजातशत्रूने केला होता. पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद कोठे आणि कोणाच्या राज्य कारकिर्दीत झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे राजगृह येथे अजातशत्रूच्या कारकिर्दीत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे अजातशत्रू यांच्या कारकिर्दीत पहिली संगती किंवा परिषद भरलेली होती. पुढचा प्रश्न आहे पाटलीपुत्र म्हणजेच आजचे जे पाटणा आहे त्याचं नाव आधी पाटलीपुत्र होतं. या नव्या राजधानीचा पाया कोणी घातला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अजातशत्रूने. बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू त्याने या पाटलीपुत्र याला आपली राजधानी बनवली होती आणि तेव्हाचे नाव त्याचे पाटलीग्राम असे देखील होते. पुढचा प्रश्न पाहूयात अजातशत्रूनंतर
कोणत्या महत्त्वाच्या राजाने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधला जोडली? तर याचं योग्य उत्तर असणार आहे शिशुनाग. अजातशत्रू यांच्यानंतर शिशुनाग या राजाने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्य मगध साम्राज्याला जोडली होती. पुढचा प्रश्न आहे, मगध साम्राज्याचे नंद घराणे यावर आधारित. मगध साम्राज्यावर नंद घराण्याची सत्ता कोणत्या कालखंडात होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324. बघा, मगध साम्राज्यावर नंद घराण्याची सत्ता ही इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या कालखंडात होती. पुढचा प्रश्न आहे, नंद राजाच्या सैन्यात कोणत्या 4 दलाचा समावेश होतो? याला चतुरंग सैन्य असं देखील म्हटलं जातं आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ. बघा, नंद घराणे जे आहे किंवा नंद राजाचे जे सैन्य आहे त्यामध्ये 4 सैन्य होते, चतुरंग सैन्य होतं आणि त्यामध्ये पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ हे 4 दल होते. पुढचा प्रश्न पाहूयात, वजन मापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर असणार आहे नंद राज्यांनी किंवा नंद राजांनी. वजन मापांची जी प्रमाणित पद्धत आहे ते नंद राजांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते? तर धनानंद असं या राजाचं नाव होतं. नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद होता. पुढचा प्रश्न आहे, धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्याचा पाया कोणी घातला? तर चंद्रगुप्त मौर्य हे धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्याचा पाया घातला आहे. आणि हे पाटलीपुत्र हे त्यांचं जे राजधानी होती ते जिंकून त्यानं काय केलं आहे, मौर्य साम्राज्याचा पाया घातलेला आहे. चला तर पाहूयात आता पदांची प्राचीन आणि आधुनिक नावे. हे महा-टी-ई-टी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला हे प्रश्न जोड्या जुळवा या विभागाअंतर्गत येऊ शकतात. बघा, प्राचीन महाजनपद काशी होतं आणि त्याचं आधुनिक नाव बनारस असं आहे. कोसलचं नाव लखनौ आहे. मल्ल या महाजनपदाचं नाव गोरखपूर असं आहे. वत्स हे आजचे अलाहाबाद आहे. चेदी याचं आजचं नाव कानपूर आहे. कुरू हे दिल्ली या क्षेत्राला म्हणजे दिल्ली ह्या शहराचं पूर्वीचं नाव किंवा प्राचीन महाजनपद आहे ते कुरू होतं. रोहिलाखंड हे आजचं नाव असून पांचाल हे पूर्वीचं नाव आहे. मत्स्य हे पूर्वीचं नाव आहे, जयपूर आत्ताचं नाव आहे. शूरसेन म्हणजेच आजचं मथुरा. अशमक म्हणजेच औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर हे आपल्या राज्यातलं आहे, महाराष्ट्र राज्यातलं. अशमक, छत्रपती संभाजीनगर ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. अवंती याचं पूर्वीचं नाव अवंती होतं तर आत्ताचं नाव उज्जैन आहे. अंग हे चंपा पूर्व बिहारमधील विभागाला अंग असं नाव होतं. तर मगध हे दक्षिण बिहारच्या येथे हे महाजनपद होतं. पुढचा प्रश्न आहे, वृज्जी म्हणजे उत्तर बिहार हे वृज्जी या नावानं पूर्वी ओळखलं जायचं. गांधार म्हणजे आजचं पेशावर जे आहे ते गांधार येतं आहे. आणि कंबोज हे देखील गांधारजवळ आहे म्हणजेच आजच्या पेशावर जवळ आहे. चला, ही झाली प्राचीन महाजनपदांची नावं आणि आत्ताची आधुनिक नावं. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा माझं चॅनल @गौराजे शुभम. आणि तुम्हाला असेच नोट्स हवे असतील तर नोट्स म्हणून कमेंट करायला विसरू नका.